गाईज हा आहे मूग मोठचा ठेपला आणि ही डाळिंबाच्या बियाची चटणी आहे. तर ही बनवली कशी हे बघा. तर ही चटणी आहे आणि हे जे मिक्सरला लावलेलं आहे पहिले मूग अख्खे मोठ आणि त्याच्यामध्ये मी धने जिरं पावडर टाकलं आणि मीठ टाकलं, मिक्सरला लावला. आता मी हे क्रश केलेला लसूण, कढीपत्ता आणि एक कांदा घेतलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. बस एवढंच मिश्रण याला फेटलं छान. वडे जे बनवतो आपण महाराष्ट्रामध्ये जे वडे बनवतात आणि त्याच्यामध्ये जी सामग्री टाकली जाते तीच सामग्री याच्यामध्ये आहे. फक्त वडे न तळता पावसाळ्याचं सीझन असल्यामुळे मी हे तेल जास्त टाकलं ठेपला बनवासाठी. आणि याला शिजायला कमी गॅस फ्लेमवर हे एका ठेपल्याला 10 मिनिट लागले. 5 मिनिट एका बाजूला आणि 5 मिनिट दुसऱ्या बाजूला असे 10 मिनिट घेतले शिजण्यासाठी. तर याच्यामध्ये मूग जे आहे 2 कप आहे अख्खे मूग आणि अर्धा कप मोठ घेतलेली आहे. ते मी ओव्हरनाईट भिजवलेले आहे दुसऱ्या दिवशी नाश्ता बनवण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी त्याला थोडे कोंबा आले होते, पण फोटो नाही दाखवलेला आहे. तर मिक्सरला लावले. धने पावडर आणि जिरं पावडर नंतर टाकलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. नंतर कांदा. हे आता पाट्यावर मी चटणी त्याच्यासोबत द्याला. तर पाट्यावर चटणीमध्ये काय आहे, डाळिंबाच्या बिया घेतलेल्या आहे आणि ठेपला शिजला हे दाखवायचं आहे. ताबडतोबच ते दोन्ही दाखवत आहे बनवत असल्यामुळे. आता याला पलटून 10 मिनिट परत ठेवणार म्हणजे. आणि हे एक राहिलेले अशा 2च पोळ्या झालेल्या आहेत. आता हे डाळिंबाच्या बिया मी डाळ्या जे फुटाणे रोस्ट करतात ना त्याचे आणि जिरं धने. आणि नेहमी डाळिंबाची चटणी बनवताना मी फक्त एवढंच सामान टाकते. आता हे वड्याचं सामग्री असल्यामुळे मी सांबाराच्या ठिकाणी कढीपत्ता टाकला. आणि बाइंडिंगसाठी 1 चम्मच बेसन घेतला, फक्त 1 चम्मच आहे. तर हा हेल्दी नाश्ता दिसायलाही छान दिसत आहे आणि रुचकर लागतो.